राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण, विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात प्रचाराचे अवघे 3 दिवस शिल्लक. प्रचार सभा, मेळावे आणि पदयात्रांना वेग. लोकसभा निवडणुकीच्या येत्या 25 मे रोजी होणाऱ्या 6व्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस. छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच्या नामकरणावरून उच्च न्यायालयानं दिलेला निर्णय ही विरोध करणाऱ्यांसाठी चपराक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. विरोधकांना पराभव दिसू लागल्यामुळे ते मतदानाच्या टक्केवारीवर संशय घेत असल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम इथं भारतीय सैन्य दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत आणखी एका दहशतवाद्याला कंठस्नान. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादचा लखनौ सुपर जायंट्सवर 10 गडी राखून दणदणीत विजय. मुंबई इंडियन्स स्पर्धेतून बाहेर. नमस्कार. 11च्या बातमीपत्रात